तुम्हाला माहिती आहे का, ऋषी वशिष्ठ नसते तर आज प्रभू श्रीराम यांचा जन्म झालाच नसता। नमस्कार मित्रांनो, आज श्री रामनवमी आहे। त्यानिमित्ताने जाणून घेऊया की प्रभू श्रीरामांच्या जन्माआधी राजा दशरथ यांना काय काय अडथळ्यांचा सामना करावा लागला होता। अयोध्या नगरीचे महान राजा दशरथ यांना संतान प्राप्ती होत नव्हती, म्हणून ते खूप चिंतित असायचे। चिंतेचे निवारण म्हणून ते महान ऋषी वशिष्ठ यांना जाऊन भेटले। ऋषी वशिष्ठ यांनी ऋष्यशृंग ऋषीच्या हातून पुत्र कामेष्ठी यज्ञ करायला सांगितले। राजा दशरथ यांनी अंग देशाचा राजा रोमपाद याची अनुमती घेऊन ऋष्यशृंग ऋषी यांना आमंत्रित केले आणि त्यांच्या हातून पुत्र कामेष्ठी यज्ञ प्रारंभित केले। अर्थातच ही सगळी लीला त्या परमब्रह्म भगवान विष्णूची आहे। रावणाचा वाढता अत्याचार आणि अहंकार नष्ट करण्यासाठी देव स्वतः पृथ्वीवर अवतार घेणार होते आणि त्या पुत्र कामेष्ठी यज्ञामधून अग्निदेव सुवर्ण वाटीत खीर घेऊन प्रकट झाले। त्यातला एक घास कौशल्याला, एक घास सुमित्रेला आणि एक घास कैकेयीला दिला आणि जो उरलेला शेवटचा घास होता तो परत सुमित्राला दिला। हा प्रसाद खाल्ल्यानंतर राजा दशरथच्या तिन्ही पत्नी, ज्यांना संतान प्राप्ती होत नव्हती, त्या गर्भवती झाल्या आणि मित्रांनो 9 महिन्यांच्या कालावधीनंतर तो पवित्र दिवस उजाडला। चैत्र मास शुक्ल पक्ष नवमीच्या दिवशी राणी कौशल्याच्या पोटी भगवान प्रभू श्रीरामांचा जन्म झाला। त्याच दिवशी थोड्या वेळानंतर राणी कैकेयीला भरत आणि 2 दिवसानंतर राणी सुमित्राला लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशी 2 जुळे मुलं झाली। मित्रांनो, प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव म्हणून आपण जगभरात श्री रामनवमी साजरी करतो आणि घरात श्री रामचरितमानस किंवा रामरक्षा स्तोत्राचे पठण करून आपल्या आतमध्ये बसलेल्या अहंकाराने भरलेला रावणाचा वध करतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा।